आता बोल, आता रेकॉर्ड होते. कसे आहात? मस्त मस्त. आज एनर्जी नाहीये. मस्त आहे मॅडम एकदम पुढे पण शिकवलंय मस्त. मस्त स्वस्त आणि जबरदस्त जबरदस्त. मस्त गुड. चालेल, एक जस्ट सेकंड. పక్షి రెడీ ఉంది కదా. પાછું દાબો, કોઈને તો બી મોઢું દબાવો. હા, સ્ટાર્ટ વિડિયો. એના જ બાજુમાં. ओके करू. હા, ઓકે કરો. सांगा, कोणी कोणी काय काय केलंय कालपासून? बोला. ठीक आहे, मग डायरेक्ट विषयाला सुरू करू. व्हॉट इज ऑरा? आजचा विषय आहे व्हॉट इज ऑरा. कोणी कोणी ऐकलंय ऑरा म्हणजे काय? माईक ऑन करा. ऐकलंच नाही ऑरा म्हणजे काय, आबा मंडळ काय, माहितीच नाहीये आपल्याला. काय चाललंय काय? Shall we stop this now? माझा आवाज ऐकू येतोय? बोलत का नाही मग कोण? नाही माहिती तर नाही माहिती. हो येतोय मॅडम मग मी प्रश्न विचारला, आवाज, उत्तर मॅडम. कोण देऊ मी? अगदी डिटेल मध्ये मॅडम माहिती नाही ऑरा म्हणजे काय. काय माहितीये बोला. नाही माहिती, नाही माहिती, हे तरी सांगा. नाही माहिती. नाही माहिती ऐकलंय कधी ऑरा म्हणजे काय? आपण ऐकलंय कधी आभा मंडळ? आपल्या भोवतीचं वलय. आपल्या शरीराच्या बाहेर एक लेअर असते मॅडम, ती त्याला ओरा म्हणतात. ठीक आहे, एवढं तरी सांगा. वाट बघते मी. अजून आभा मंडळ. आता ट्रान्सलेशन मराठीत केलं फक्त, बाकी काही नाही. हॅलो, कोण बोलतंय? ऑरा म्हणजे वलय. ओके. जेव्हा शक्तिपात होईल ना, नावाने या. कोणी आता आन्सर केलं मला? ऑरा म्हणजे वलय. सॅमसंग SMA166P. असंच मी हात मारला सगळ्यांना आता. सॅमसंग थँक्यू. आन्सर दिलं. आभा मंडळ म्हणजे ऑरा म्हणजे वलय. शक्तिपाताच्या वेळेस पण हेच बोलणार, सॅमसंग पर्यंत जा, त्यांचा फोन चार्ज करा, त्यांना चार्ज करू नका. चालेल. सो नाउ व्हॉट इज ऑरा? ऑरा म्हणजे एक वलय. कसलं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डचं. त्याला जर आपण सायंटिफिक टर्म मध्ये बघितलं तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असते आपल्या शरीराच्या अवतीभोवती. आपल्या आतमध्ये जसे 7 चक्र असतात, ते चक्र आपल्या ऑराच्या लेवल्सशी कनेक्टेड असतात, लेयर्सशी. सो प्रत्येक चक्र प्रत्येक लेयरला कनेक्टेड असतं. देवाच्या फोटोवरती बघितले, पाठीमागे असं व्हाईट कलरचा आपल्याला प्रकाश दिसतो. सो दॅट इज द ऑरा. आणि हा फक्त देवाला असतो का, संतांना असतो का? नाही, तर एका बिंदूंपासून ते संपूर्ण, म्हणजे सजीव असो निर्जीव असो, या सगळ्यांपर्यंत या वस्तूंना प्रत्येकाला काय असतो? ऑरा. आता आपण बघितलं की 2 व्यक्ती जेव्हा एकत्र येतात किंवा जवळ येतात, कोणतीही व्यक्ती असो किंवा एखादी वस्तू आपल्या जवळ आली, तर काय होतं? त्यांच्या एनर्जीचं कनेक्शन होतं.
एनर्जीचे कॉर्ड्स आपण जे बोलतो ते कनेक्ट होतात. तर ही एनर्जी आपल्या चक्रांमध्ये सुद्धा आहे. आपल्या शरीरामध्ये खूप सारे एनर्जीचे सेंटर्स आहेत, बरोबर? आणि त्या एनर्जी जे व्हायब्रेट होत असतात, त्याचप्रमाणे आपला ऑराचे लेयर्स सुद्धा व्हायब्रेट होत असतात. जेव्हा दोन व्यक्ती समोरासमोर येतात किंवा एकत्र येतात किंवा एखादी वस्तू जेव्हा येते आपल्या आजूबाजूला, तेव्हा त्या वस्तूचा आणि आपला ऑरा काय होतो, कनेक्ट होतो किंवा मिक्स होतो. तेव्हा होते एनर्जी एक्सचेंज. ठीक आहे, फाईन. मग तुम्ही बोलाल की ह्याचा काय करायचं आम्ही? तर ह्याचा इफेक्ट आपल्या जीवनावरती होतो ना. पण एखादा व्यक्ती आपल्याला भेटायला आला किंवा एखादा व्यक्ती आपल्या घरी येऊन गेला किंवा आपण एखाद्या व्यक्तीला भेटलो किंवा एखाद्या पर्टिक्युलर घरामध्ये गेलो तर आपल्याला थोडंसं अस्वस्थ वाटतं. कधी कधी एखाद्या ठिकाणी गेलो, अस्वस्थ फिलिंग होते. आपण काय बोलतो, काहीतरी होतंय. आपल्याला समजत नाही नेमकं मला काय होते, पण काहीतरी होतंय. कधी कधी असं वाटतं की आपलं पल्पिटेशन हाय झालेलं आहे, अनइझी फील होतं. आपण काय बोलतो, अनइझी फील होतं. कधी कधी काय होतं, डोकं दुखायला लागतं कारण नसताना, चिडचिड होते. तर अशा वेळेला काय होतं, आपला ऑरा तिकडे अफेक्ट झालेला असतो. हे सगळं आपल्या आतमध्ये होत नसतं, तर आपल्या एनर्जी लेवल्स वरती होत असतं आणि त्याचा परिणाम आपल्याला जाणवत असतो. म्हणून आपल्याला कळत नसतं की काय होतंय, कसं तरी होतंय. हे कॉमन शब्द आहे, हा कॉमन सेंटेन्स आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, कसं तरी होतंय. मग आपली आई बोलणार की जा थोड्या वेळ जाऊन बसून घे, पाणी पी, झोपून घे. ठीक आहे. तर आपण, कारण की आपल्याला माहित नसतं ना एक्झॅक्टली काय होतंय, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण रेस्ट करायचं बघतो. आणि अशा वेळेला काय बोलायचं, एक काम कर, अंघोळ करून घे मिठाच्या पाण्याने. तर नेक्स्ट आपण काय बघणार आहोत की हे जे एनर्जी सर्कल्स आहेत त्याचा आपल्यावरती कशा पद्धतीने परिणाम होतो. समजा आजूबाजूला आपले जे व्यक्ती असेल, आपले मित्र असतील, आपण लहान म्हणजे लहान असताना किंवा कधीही आपले मोठे व्यक्ती काय बोलायचे, संगत चांगली ठेवा, चांगल्या व्यक्तींसोबत संगत ठेवा. असं का? कारण आपल्या आजूबाजूचे व्यक्ती जसे असतील ना, कमीत कमी 5 व्यक्ती जरी आपल्या आजूबाजूला असतील ना, तर त्यांच्या व्यक्तिमत्वासारखं आपलं व्यक्तिमत्व व्हायला लागतं. आणि आपला इफेक्ट त्यांच्यावर पण येतो. असं नाही की त्यांचा इफेक्ट फक्त आपल्यावर येतो. असं का? एखादी निगेटिव्ह बोलणारी व्यक्ती, सतत निगेटिव्ह बोलते, अशी व्यक्ती जेव्हा आपल्या ऑरामच्या आसपास येते, आपल्या विसिनिटी मध्ये येते, तेव्हा ती निगेटिव्ह एनर्जी आपल्या ऑरामध्ये हळूहळू काय होते, अक्युमुलेट व्हायला लागते. तिचा संचय होतो. ह्याच ऐवजी जर माझ्या बाजूला एक चांगली व्यक्ती आली, सकारात्मक ऊर्जेने भरलेली, सकारात्मक बोलणारी, तर काय होईल, माझ्या ऑरामध्ये कोणती एनर्जी ट्रान्सफर होणार, पॉझिटिव्ह एनर्जी होणार. आणि आपोआप माझ्या शरीरावरती सुद्धा त्याचा परिणाम दिसायला लागतो. बरोबर आहे? आणि हेच जर मी दुसऱ्यांच्या ऑरामध्ये गेली आणि निगेटिव्हिटी बोलली, तर त्यांच्या ऑरामध्ये माझी निगेटिव्हिटी जाणार. बरोबर आहे? एखाद्या ठिकाणी आपण जो हॉस्पिटलला जाऊन येतो, काय होतं, आपण सुद्धा डिप्रेस होतो की आपण तिकडे जाऊन खुश होतो. एखाद्या आजारी डिप्रेस. माणसाच्या घरी गेलो, त्याला बघायला गेलो, तो थोडा खुश होईल आपला चांगला ऑरा गेल्यावर. आपण काय होऊ, ऑरा मिक्स होतो, एनर्जी आपण एक्सचेंज करून येतो. बरोबर? जाताना आपण त्यासाठी फुलं घेऊन जाऊ, आपण बुके घेऊन जाऊ, आपण फळं घेऊन जाऊ की तू चांगला हो, तुझा ऑरा तू, तुझं शरीर, तुझा ऑरा तू काय कर, इम्प्रूव्ह कर. आणि आपण प्रोटेक्शन मध्ये नसतो, आपण जाऊन तिथे एनर्जी ड्रेन करून येतो आणि त्याचा निगेटिव्ह एनर्जी मध्ये आपण इंटरफेअर करून येतो. बरोबर? ही सगळी त्याच्या पाठची कारणं असतात. आता इथे आपण काय शिकणार आहोत, ऑरा बघायला शिकणार आहोत, जादू करणार नाही आपण. आपला उद्देश ऑरा बघणं, ऑरा स्कॅन करणं, कोण कसं दिसतंय हे नाहीये. आपला उद्देश काय आहे की आपल्या जीवनामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला आपल्याला मिनिमाइज करायचं, त्याला हळूहळू हळूहळू काढून टाकायचं. त्याच्यामध्ये हा एक उपाय, ऑरा क्लेन्झिंगचा. आपण ऑरा क्लेन्झिंग जेव्हा करतो तेव्हा आपल्या आयुष्यातली 30 to 40% आपले जे इश्यूज असतात ते आपण तिथल्या तिथे काढून टाकू शकतो. त्याच्यासाठी ऑरा शिकायचा. ऑरा फक्त आपल्याला बघायला येतो, कोणाला तरी दाखवायचं या हिशोबात आपण शिकायचं नाही. पुढे आपण प्रॅक्टिकल करणारच आहोत ऑरा बघण्याचे, पण उद्देश लक्षात घेणं गरजेचं आहे की का करायचं, की माझ्या आयुष्यामधले जे प्रॉब्लेम्स म्हणजे 30 to 40% फक्त एक ऑरा क्लिन्झिंगने कमी होत असतील तर व्हाय नॉट. बरोबर? करू शकतो की नाही? कोण कोण तयार? प्रॅक्टिकल मला व्हॉलेंटियर्स लागतील, मला रिप्रेझेंटेटिव्ह लागतील, नाही तर मी इथे करणार नाही कोणासोबत. ओके, चला आधी काय करायचं, आधी आपण छोटा छोटा ऑरा बघू. निलिमा मिस्त्री,
रेकी केलीये तुम्ही आधी? लेवल 1 झालाय तुमचा, शक्तिपात झालाय तुमचा आय गेस. बोला. खूप वर्षापूर्वी शक्तिपात घेतला असेल, अगदी 10-12 वर्षापूर्वी किंवा 5 वर्षापूर्वी, आणि तुम्ही प्रॅक्टिसच केली नसेल तर तुम्ही शक्तिपात रिपीट करू शकता. पण जर रिसेंट मध्ये तुम्ही शक्तिपात काही महिन्यांपूर्वी घेतला असेल तर त्याची गरज नाही. आणि जर प्रॅक्टिस असेल, काही वर्षांपूर्वी पण घेतलाय आणि प्रॅक्टिस आहे, मग शक्तिपात घेण्याची गरज नाही. कळलं? जन्माला सारखं सारखं येतो का? हा? जन्माला सारखं सारखं येतो आपण? नाही नाही. शक्तिपात म्हणजे नवीन जन्म. ओके ओके ठीक ओके, आहे. म्हणून कळलं, म्हणून मी विचारलं, ठीक आहे. बाकी काही नाही. थँक्यू. आता भेट कर. ओके, सो तुम्हाला हे सगळं बघायचंय? एकच सेकंड. चालेल, आता आपण करणार आहोत प्रॅक्टिकल. काय करणार? सगळ्यांच्या पुढे नोटबुक आहे, त्याच्यावरती ब्लँक पेज आहे. त्या ब्लँक पेजच्या मध्यभागी पेनने एक छोटासा वर्तुळ ड्रॉ करा. वर्तुळ म्हणजे एक डॉट, एक पॉइंट करायचा आहे, मीडियम आकाराचा, मोठा नाही, एकदम छोटा पण एक मीडियम जस्ट साईजचा. ओके, आणि आता त्याच्यावरती फोकस करा. त्याचा ऑरा बघण्याचा प्रयत्न करा. त्याची सावली नाही हा, त्याचा ऑरा. त्याच्या अराउंड व्हाईट कलरचं तुम्हाला एक वलय दिसेल, तो बघण्याचा प्रयत्न करा. ज्याला कोणाला दिसेल त्याने सांगायचंय. ओके, दिसल्यावरती. मॅडम मला दिसला थोडं सर्कल होती. मला पण. मला पण. व्हेरी मला गुड. पण. आता काय करायचं आहे, नेक्स्ट सांगते. आता जो पॉइंट दिसला आहे ना, त्याच्याऐवजी काय करायचं, पेज पलटी करा. आता नेक्स्ट पेज घ्या, त्याच्यावरती तुमचा हातातला पेन ठेवा. आणि त्या पेनचा ऑरा बघण्याचा प्रयत्न करा. आता सावलीने बघायचं, त्याच्या व्हाईट कलरचं त्याच्या आजूबाजूला वलय असेल, ते बघण्याचा प्रयत्न करा. दिसतंय? हो दिसतंय. व्हेरी गुड, शिकलात ओरा बघायला. आता नेक्स्ट काय करायचं, पेन बाजूला ठेवा, स्वतःचा हात ठेवा. नीलमा मॅम दिसतंय, ओरा दिसतोय सगळ्यांना? गुड. आताच पण दिसतंय. रुद्रला दिसतंय का? हो. व्हेरी नाईस, दिसलं सगळ्यांना? आता पुढचं काय करायचं, आता आपण करायचं खरा प्रॅक्टिकल. त्याच्यासाठी मला व्हॉलेंटियर्स लागतील, किंवा तुम्ही स्वतः सगळ्यांनी करायचं. आता सगळे घरी आहेत, सगळे सोबत तुमच्या घरातले लोक पण असतील, एक ना एक तरी व्यक्ती सोबत असेल तुमच्या. तर आपण आता प्रॅक्टिकल करणार आहे. काय प्रॅक्टिकल करणार आधी बघा. आता माझ्या पाठी बॅकग्राऊंड ब्लँक नाहीये,
माझा ऑरा दिसतोय का बघा जरा. माझ्या आयदर थर्ड आय वरती किंवा माझ्या नोज वरती फोकस करा. सावली नका बघू पाठीमागे. कदाचित दिसणार नाही कारण की ब्लँक बॅकग्राऊंड नाहीये. दिसतोय मॅडम, व्हाईट असं दिसते साईड. ज्याला दिसतोय ना त्याने अजून 2 सेकंद बघा. तो वाढेल आता हळूहळू किंवा तो असा हलताना दिसेल. दिसतोय किंवा काही रंग हो दिसतोय. हो दिसतोय व्हाईट दिसतोय. त्याचं शेड थोडासा थोडा. तो ब्रॉड होत जाणार, ब्रॉड होत जाणार, ब्रॉड होत जाणार. ओके. तुमचा तुमचा ऑरा फोकस ब्रॉड जेवढा जास्त तेवढा तुम्हाला दिसणार. आता काय करायचं, घरामध्ये तुमच्या सोबत एखादी व्यक्ती असेल त्यांना बोलवा. कोण कोण करतंय? रुद्र, तू आणि पप्पा करायचं आहे. त्याच्यानंतर अजून कोण? स्वतः करा, आता मला बोलायला लावू नका. आपलं करा. कोण करतंय? उठा उठा. प्रॅक्टिकल काय असं बघून बसून होत नाही. थिअरी नाही शिकायची, प्रॅक्टिकल. कोणी विचारलेलं काल का परवा मला मम्मा बोलते की मॅम प्रॅक्टिकल कधी चालू करणार आहात? हा, आणि करताय तर कोण नाहीये? आम्ही दोघे. तुम्ही दोघी. चालेल, पण ही एका जागी उभी पण राहील ना? लग्न उभी राहील ना थोडा वेळ एका जागी? राहील. ठीक आहे, हो चालेल. हो राहील, तिला पण आवडते. पण मला ना सेम हाईट, थोडं मोठी माणसं असेल तर बरं पडेल. सेम हाईटचे असतील ना, आपलं पुढचं प्रॅक्टिकल मग करता येईल. ठीक आहे. मॅडम मी करू का? कोण आहे? पांडुरंग. मला दिसत नाही. हा, करा ना. विचारताय काय? करा करा. सोबत आहे कोण? हो आहे ना. हा. काय करायचं? अजून 2 लागतील मला, मोठी माणसं. कॅमेरा. मला घेऊ आता. मनीषा मिस्त्री मॅम आहे कोण सोबत? मयूर. मी करू का मॅडम? हा, करा ना, करा करा. तुम्हाला तसं पिन मध्ये घ्यायला मला ना, म्हणून विचारते. हा बोल ना. मी करू का? पांडुरंग, हो करा. मी सांगते हो काय हो करायचं. काय करायचं ते सांग. सांगते, थांबा जरा, दम जरा. ओके मगाशी ओरडून ओरडून बोलतो तेव्हा कोण नव्हतं करत. चला, आता काय करायचं सांगते. तुमच्या समोर तुमचे जे रिलेटिव्ह असतील त्यांना त्यांचा आता काय करायचं, त्यांचा आपल्याला ओरा, माझा कसा बघितला तसा त्यांचा ओरा दिसतोय का बघा. त्यांना भिंतीच्या समोर उभं राहायला सांगा. तुमच्या अपोजिट ब्लँक भिंत पाहिजे. आणि त्यांचा ओरा दिसतोय का बघा जरा. त्यांच्या थर्ड आय चक्रावरती किंवा त्यांच्या नोज टिप वरती थोडा वेळ फोकस करा. ओके. एक मिनिट. आणि माझ्या समोर करा, म्हणजे बाकीच्यांना पण दिसेल करताय काय तुम्ही. ओके. मग फोन जो आहे ना अशा पद्धतीने ठेवा की तुम्ही दिसाल आम्हाला. मला माहितीये काय होते, बाकीच्यांना माहित नाही ना काय होणार आहे. ओके. वाकडे दिसताय कोण? पांडुरंग, सरळ करा फोन. हा हा. सफेद 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 दिसतंय काय कोणाला? आता बघा जरा. हो हो. फोकस करा. एक व्हाईट कलरचा तुम्हाला लेअर दिसेल मस्तिष्कापासून पूर्ण. आणि अजून फोकस केला तर त्याचा जरा ब्रॉड होणार, तो अजून 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 ब्रॉड होत जाणार. मे बी त्याच्यामध्ये तुम्हाला कलर सुद्धा दिसू शकतील. थोडासा वलय असा हलताना दिसेल, ब्राईटनेस वाटेल. बघा काय काय दिसतंय. थोडं लांब उभं राहा. पांडुरंग आणि त्यांचे पार्टनर लांब लांब राहा जरा. त्यांना भिंतीच्या जवळ टेकून राहायला सांगा. भिंतीच्या जवळ टेकून राहायला सांगा, म्हणजे तुम्हाला दिसेल. दिसतंय का बघा. आता फोकस करा. कोणाला दिसलं? शोभा टिळेकर. दिसलं मॅडम मला. कोण बोललं? कोण बोललं? शोभा टिळेकर बोललात? हा, मलाही दिसले मॅडम. व्हेरी गुड, व्हेरी गुड. लाईट मलाही दिसले. अजून कोणाला दिसतंय?
पल्लवी, राहुल, दिसतंय? हो रुद्र दिसतं. दिसलं? काय दिसलं रुद्राला? इथे एक पांढरा पांढरा डॉट दिसतो. इथे नाही रे बाबा, इथे बघ, इथे असं पप्पांच्या इथे बघ असं, इथे का? ओके. हे तर असं 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 लेअर दिसत पाहिजे. दिसत होती. Good का? दिसत होती? पक्का दिसत होती का? कसं दिसत होतं सांग जरा. तू खरा बोलशील. नाही तुला नाही विचारते. तुलाच विचारते बाळा, बोल. बघ परत. पांडुरंग दिसलं? दिसतंय. आता पुढचा आपण करूया. तसेच उभे राहा, बसायचं नाही शोभा टिळेकर. आता तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह सगळ्यांसाठी. ओके. आपण नेक्स्ट एक्सपेरिमेंट करायचा. आता काय करायचं माहितीये का? आता मजा येईल. आपल्या घरी खूप लोक येतात जातात. पॉझिटिव्ह ओरा आहे की निगेटिव्ह ओरा आहे? ओरा किती आहे? स्ट्रॉंग आहे की वीक आहे? ते आपण बघूया आता. आपल्या घरातल्यांचं बघूया, बाहेरच्यांचं कुठे आपण चेक करायला जाऊया. घरातल्यांचं बघूया कसा करायचा. आता काय करायचं, तुम्ही दोघांनी काय करायचं, हात आधी पूर्ण ऐकून घ्या. हात रब करायचं. तुम्ही स्थिर राहायचे एका ठिकाणी आणि तुमच्या समोर जी व्यक्ती असेल त्यांना ना 5-6 फूट किंवा अजून लांब, जेवढं लांब होता येईल तेवढं उभं करायचं. दोघांनी आधी काय करायचं, दोघांनी लवकर आपापले हात हात. धुवून. हा, काय बोललात? सॉरी. दोघांनी आपापले हात रब करायचे आहेत. तुम्ही एका ठिकाणी स्टेबल राहायचं. समजा एका भिंतीच्या इथे उभे आहात. ओके. टेकून नाही, नॉर्मल उभं राहायचे. आणि दोघांनी आपापले हात हृदय चक्रासमोर असे ठेवायचे आहेत. हृदय चक्रासमोर, छातीच्या समोर. आणि तुम्ही, हे तुमच्यासाठी सांगते, तुम्ही एका ठिकाणी स्टेबल आणि ते तुमच्या समोर जी व्यक्ती असेल ना तिला खूप तुमच्यापासून जेवढा डिस्टन्सने उभं राहता येईल तेवढ्या डिस्टन्सने उभं राहायचंय. आपण आता चेक करणार आहोत की ऑरा किती स्ट्रॉंग आहे. आपला जेवढा ऑरा स्ट्रॉंग तेवढी त्याची व्याप्ती, डायमीटर मोठा. ऑरा वीक असेल तर त्याचा डायमीटर कमी, त्याची व्याप्ती कमी असणार. कळतंय? इथपर्यंत कळलंय? आता मॅडम हे कसं अजून एकदा ओळखायचं? सांगा प्लीज. कोण विचारते? मनीषा मॅडम, मनीषा लिंगुडकर. ओके. तुम्ही स्वतः एका ठिकाणी उभं राहायचं आहे आणि तुमच्या समोरच्या व्यक्तीला सांगायचं आहे 5-6 फूट किंवा त्याच्या पण दूर, जेवढं तुमचं लेंथ असेल तुमच्या त्या रूमची तेवढं जास्तीत जास्त लांब उभं राहायचंय, पण तुमच्या अपोजिट, इकडे वाकडं तिकडे नाही, समोर. ओके. आणि तुम्ही एका ठिकाणी स्टेबल उभं राहायचे असे हात धरून छातीच्या इथे, आणि समोरचा जो व्यक्ती असेल त्याने काय करायचे, त्याने पण हात रब करून असे ठेवायचे आणि एकदम स्लोली तुमच्या जवळ चालत यायचं आहे. पटापट पटापट नाही, एकदम स्लोली. हत्ती कसा असा डुलत डुलत चालतो, एकदम स्लोली. चोर पावलांनी कसं चालतो आपण, एकदम स्लोली चालत यायचंय. ओके. आणि ज्या वेळेस तुम्हाला, शोभा टिळेकर, शिरगावे, पांडुरंग आणि राहुल, तुम्हाला ज्या वेळेला वाटेल की आपल्याला काहीतरी धक्का लागल्यासारखा होतोय किंवा काहीतरी येतंय, त्या क्षणी समोरच्याला सांगायचं स्टॉप. तेवढा त्याचा ऑरा. कळलं? डन? कळलं? स्टार्ट. एकदम स्लोली चालत जा, पटापट जायचं नाही, एकदम स्लोली. ओके. छाती समोर हात, आधी छाती समोर हात, मग चालायला सुरुवात. आणि जो व्यक्ती एका ठिकाणी उभा आहे त्याने डोळे बंद करायचे आहेत, म्हणजे आपल्याला ऑथेंटिसिटी कळेल. डोळे बंद. पांडुरंग डोळे बंद, शोभा टिळेकर डोळे बंद, शिरगावे डोळे बंद, राहुल डोळे बंद. हात लवकर छातीच्या समोर ठेवा. स्लोली, एकदम स्लोली चालत यायचं, जो कोणी चालत येईल त्याने. हा मॅडम, स्टॉप करायला व्हायचं का? हा, त्यांना सांगा परत एकदा करायला. ऑरा खूप वीक आहे, एवढ्या जवळ येऊन जाणवला, आधी जाणवायला पाहिजे होता. पुन्हा एकदा करा. मॅडम, हा, बोला. ते माझी मुलगी जेव्हा माझ्या जवळ येत होती ना, म्हणजे जरा लांब होती, पण माझ्या बोटांना ना खूप असं खेचल्यागत होत होतं.
मी डोळे झाकलेले हम्म पण ती जशी जशी येत होती तसे बोट म्हणजे खेचत होतं असं होत होतं. आयदर खेचल्यासारखं वाटेल, हो धक्का खेचत लागल्यासारखं वाटेल, आपण थोडंसं पाठी जातोय असं वाटेल, हा, हा, हा. बरोबर, अशी फिलिंग येते. म्हणजेच तेवढा त्यांचा ऑरा तिथपासून तुम्हाला फील होतोय, म्हणजे एवढा मोठा ऑरा आहे की नाही, हो कळलं? जेवढा तुम्ही जवळ आल्यावर होईल तेवढा ऑरा तुमचा वीक, लांबून झाला म्हणजे ऑराची ठीक. व्याप्ती मोठी आहे. हा, कळलं? हो आता हो शिरगावकर नाही, टिळेकर झालं. जाणवलं? हो हो थोडं हलकं 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 जाणवलं, करा, हल्ल्यासारखं आपण अजून जाणवलं. प्रॅक्टिस करू ना. हो, हो. ठीक आहे, जाणवतंय? आता हो. आपण बघूया ऑराची आपण स्ट्रेंथ वाढवू शकतो का. मी काय म्हणाल, पॉझिटिव्ह गोष्टी ऑरामध्ये एंटर झाल्या, ऑरा स्ट्रॉंग होतो, बरोबर. मग ते विचार असो, मनुष्य असो किंवा वस्तू असो. मग काय करायचंय, बसायचं नाहीये, लगेच बसल्या. सॉरी मॅडम. आता आपण काय मॅडम जर करायचंय, काय मॅडम ऑरा कायच स्ट्रॉंग जाणवलं होतोय नाही का तर बघायचंय. कसं बघणार, घरामध्ये एखादी वस्तू समजा खाण्याची घेतली, फळं, लाडू, काही पण ज्याच्याने आपण स्ट्रॉंग होतो, ती व्यक्ती, समोरची व्यक्ती आहे ना, तिच्या हातात ती वस्तू द्या, फळ द्या, काही लाडू, काही तुम्हाला द्यायचं ते द्या. चला द्या, उठा, बसताय, द्या, दिलं. मॅडम काहीच जाणवलं नसलं तर अनम्यूट हॅलो फोन कोण मध्ये बोलतंय? सगळे एकसाथ बोलू नका, नाही तर म्यूट करून ठेव सगळ्यांना. हॅलो मॅडम काहीच जाणवलं नसलं तर मग आपल्या ऑरामध्ये प्रॉब्लेम आहे की कसं. कोण बोलतंय? एक सेकंड ना, પ્રશ્નની ઉત્તર દેલ મી. ઓકે, અહીંયા મારું નામ છે પણ મારું ફોટો મોઢું નથી આવતું. મારું નામ પ્રણાली છે. चला, आता फक्त ना अनम्यूट करतील शोभा टिळेकर, शिरगावे, राहुल आणि पांडुरंग, ह्यांचाच फक्त आवाज आला पाहिजे. बाकीच्या प्रश्नांची उत्तर मी देणार. ठीक आहे, बाकी सगळ्यांनी गप्प. व्हिडिओ तुम्ही पण लावून करा नक्की तुमचं. नाही ऐकणार तरी म्हणा. ओके करू. हा, आता काय करायचंय, समोरच्यांना ती वस्तू दिली तुम्हाला हातात. कोण ओरडतंय? डिव्हाइस ना सेटिंग માં नाही થાય ना આનામાં કઈ નહીં થાય ना. जाऊ दे, नंतर अनम्यूट करा आपलं, मी सांगेल तेव्हा. आता काय करायचं, पटापट, ह्याच्यातच वेळ जातो माहिती, अर्धा तास ह्याच्यात गेला. वस्तू दिली हातामध्ये, त्यांना सेम तेवढाच लांब उभं राहायला सांगा, पाया तर अजून लांब उभं राहायला सांगा, मगाशी होतं त्याच्यापासून. अचानक काय होणार आहे, डोळे बंद तुम्ही करायचे, तुम्हाला समजणारच नाही. अचानक काय होणार, समजा त्यांचा ऑरा ह्याच्याने वाढला, स्ट्रॉंग झाला, तर मगाशी ज्या डिस्टन्सवर होते ना त्याच्यापेक्षा जास्त डिस्टन्सवर तुम्हाला आधीच जाणवणार. कळलं? आता समजा कळलं इथपर्यंत. जर तुमचा ऑरा स्ट्रॉंग झाला त्या लाडूने किंवा कशाने, तर तुम्हाला मगासपेक्षा आधीच जाणवेल. हा लॉजिक आहे. हा, गो डू इट. वंदना पारेख, तुमचा आवाज आहे. येस येस, डू इट, कम ऑन, स्टार्ट. पाऊण तास गेला आपला आधीच. समोरच्या व्यक्तीच्या हातात ती वस्तू द्यायची आणि त्या व्यक्तीला हळूहळू जवळ यायला सांगायचंय. राहुल सर, हात असे नाही करायचे, काय करताय तुम्ही, हात छातीच्या जवळ धरायचे आहेत आणि मुलाला सांगा ती चांगलीची गोष्ट आहे, ती धरून हळूहळू पुढे ये, बस एवढंच, बाकी काही नाही करायचंय. हातात काय घ्यायचं नाही आपण फक्त छातीशी हात, अजून लांब जा, जेवढं शक्य असेल तेवढा लांब उभा राहा. अँड स्टार्ट. स्लोली, कम स्लोली. पांडुरंग, डोळे बंद. जाणवतंय मॅडम. जाणवला? मगासपासून लांब उभे होते, मगासपेक्षा मगाशीपेक्षा 2 पाऊल मागे गेलोय मी, आणि त्यांनी 1-2 जरी पाऊल उचलले तरी जाणवत आहे की असं बरोबर. मग त्यांचा ऑरा वाढला की नाही? हो, मलाही जाणवलं ते. जाणवलं ना, आधीच जाणवलं की नाही? म्हणजे एखादी चांगली मला वस्तू पण जेव्हा असं झालं ऑरामध्ये की आली तर आपला ऑरा स्ट्रॉंग होतो की नाही?
हो. आता ते फळ किंवा जे आहे ते बाजूला ठेवा, त्यात बसायला. त्याच्याऐवजी आता काय घ्यायचं? मला पण असं झालं की व्हायब्रेट झालं. हा, आता त्या फळाच्या ऐवजी काय व्हायब्रेट घ्या? झालं. एक कमी एनर्जीची वस्तू घेऊया. म्हणजे काय घेऊया? चिप्सचं पाकिट घ्या, ब्रेड घ्या, बिस्किट घ्या, काहीतरी घ्या. आता जे काही घरामध्ये अवेलेबल असेल, ज्याचा तुम्हाला माहितीये की अनहेल्दी गोष्ट आहे. काय आहे? काही घ्या. आता मी ब्रँड नाही सांगत. चॉकलेट वगैरे काही चालेल, घ्या. घेतलं आणि सेम प्रोसिजर करायची. मगाशी उभं होतात तिकडून हळूहळू चालत यायचे. सेम प्रोसिजर रिपीट. मॅडम आता काय होईल? माझ्यासाठी आता काय होणार? जर ऑरा वीक असेल तर त्यांना तुम्हाला जास्त जवळ यावं लागेल आणि जवळ आल्यावरच तुम्हाला ऑरा जाणवेल, त्याच्या आधी जाणवणार नाही. ओके, चलो. अरे हा एक एक्सपेरिमेंट करायला एवढा वेळ लागला तर मी शिकवणार कधी? स्टार्ट. बोला टिळेकर. हो हो, जवळ आल्यावर जाणवलं? जवळ आल्यावर जाणवलं. मगाशी पप्पांना थोडासा प्रेशर फील झाला. हो, व्हेरी गुड. बघ तुझा ऑरा किती आहे. मग आता आपल्याला कळलं की नाही या गोष्टी खऱ्या आहेत की खोट्या आहेत? जवळ आल्यावरच जाणवलं मॅडम. म्हणजे काय? जेव्हा अनहेल्दी गोष्टी आल्या, जेव्हा निगेटिव्ह गोष्टी येतात, तेव्हा त्या ऑराला इफेक्ट करतात. इथे कोणतं आपल्याला गॅजेट लागले बघायला? इलेक्ट्रॉनिक ऑरा स्कॅनर लागला किंवा अजून कोणत्या वस्तू लागल्या आपल्या बघायला? नाही लागल्या. आपण स्वतः म्हणजे ती एनर्जी आपल्यात आहे. या गोष्टी खऱ्या आहेत, होतात की नाही? आता बाकीच्याने आपापल्या घरी यू कॅन ट्राय. ठीक आहे, आता बसू शकता. नेक्स्ट. जस्ट मला यांना रिमूव्ह करू दे आधी सगळ्यांना. ओके, कळतंय आता? इथपर्यंत कळले सगळ्यांना? कोणाला काही याच्यामध्ये डाऊट आहे? नाही. विल मूव्ह फॉरवर्ड. हे झालं आहे. आता काय करायचं? आता मग तुम्ही बोलाल, हे सगळं तुम्ही प्रॉब्लेम सांगितला, सोल्युशन सांगा. जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी जातो, समजा आपण एखाद्या मूवी बघायला गेलो, मार्केटमध्ये गेलो, त्याच्यानंतर खास करून लग्न समारंभात किंवा अशा इव्हेंट्स मध्ये जेव्हा जातो, तेव्हा रिटर्न आल्यावरती खास करून महिलांना काय होतं? डोकं दुखतंय, डोकं दुखतं. कसं तरी होतंय. घरी आल्यावरती आदळआपट होते, चिडचिड होते की नाही? ट्रेन मधून आल्यावरती पुरुषांना, महिलांना इव्हन ट्रेन मधून आल्यावरती कसं वाटतं? चांगलं वाटतं? स्टेशनला उतरल्यावरती गरगरल्यासारखं होतं, घरी येईपर्यंत ड्रेन झालेलो असतो. असं का होतं? 100, 1000 या प्रमाणामध्ये लोक आपल्याला भेटतात एकत्र, बरोबर? प्रत्येकाचा एवढा मोठा ऑरा घेऊन सगळे आलेले असतात. मिक्स नाही होणार. प्रत्येकाची ऑराची फ्रिक्वेन्सी वेगळी, प्रत्येकाची निगेटिव्हिटी वेगळी, प्रत्येक वेगवेगळ्या वेव्हलेंथला व्हायब्रेट करतोय, प्रत्येकाची वेव्हलेंथ वेगळी, प्रत्येकाचे विचार वेगळे, अक्युमुलेट झालेली शक्ती असतात त्या वेगळ्या. ह्या सगळ्या मिक्सअप होतात आणि दॅट देन अफेक्ट्स आवर ऑरा अँड इन टर्न आवर बॉडी, देन आवर इमोशन्स. बरोबर? त्यामुळे मग कळतच नाही, कसं तरी होतंय. अशा वेळेला काय करायचं? आपले पूर्वज हुशार काय करायचे? घराच्या बाहेर पाण्याने भरलेलं काय असायचं? रांजण असायचं, बादली असायची, हातपाय धुवा आणि घरामध्ये या. फक्त मायक्रोब्सला प्रिव्हेंट करण्यासाठी होतं का? मायक्रोब्स म्हणजे बॅक्टेरिया, व्हायरस नाही. ते तर करायचंच आहे, हातपाय धुवून यायचं, प्लस तुमचा ऑरा क्लेन्स करून घरात या.
आता ते शक्य नाहीये, फ्लॅटच्या बाहेर आपण ठेवू शकत नाही. मग आपण काय करायचं, घरात आल्या आल्या आधी जायचं आंघोळीला, नाहीतर फ्रेश व्हायला. पण आपण आधी काय करतो, अख्खा घरभर फिरणार, मुलांना जवळ घेणार, काय चाललंय वगैरे बघणार, थोडंसं फ्रीज मध्ये काय आहे ते बघणार, जेवण काय केलंय ते उघडून बघणार, नंतर आम्ही जाणार. बरोबर आहे की चुकीचं आहे? हे करतो आपण, तेच टाळायचं. आता डायरेक्ट जायचं वॉशरूम मध्ये, फ्रेश व्हा, जमलं तर आंघोळ करा, कपडे घातलेले चेंज करा. नाहीतर आजकाल जेवून बिवून घेतो, नंतर आपण कपडे चेंज करतो. अशा गोष्टी होतात. किंवा त्याच शरीरावरच्या कपड्यांनी येऊन जेवण बनवतो. माझा ऑरासंबंधी एक प्रश्न आहे, आपण घेऊ तो प्रश्न. हा फक्त माणसात दिसतो, पशु पक्षी? मी काय म्हटलं, एक असा पॉइंट काढला, सजीव आहे तो पॉइंट, पेन सजीव होता, ऑरा दिसला आपल्याला, पक्ष्यांचा अॅनिमलचा नाही दिसणार आपल्याला. ऑरा सजीव निर्जीव, तुमच्या समोर टेबल असेल त्याचा पण तुम्हाला ऑरा दिसेल, पक्ष्यांचा पण दिसेल, प्राण्यांचा ना. उभं राहायला सांगा आधी एका ठिकाणी, मग तुम्ही बघू शकाल. ओके, कळलंय? हे क्लिअर झालं तर मग अशा वेळेला नॉर्मल पाण्याने करण्यापेक्षा सैंधव मीठ किंवा कॉफी पावडर टाकून त्याच्याने आंघोळ करू शकतो. ते पण नसेल करायचं, किंवा ते जर करत असू तर त्याच्यासोबत त्या पाण्याला ॲफर्मेशन द्यायचं. काय देणार आपण ॲफर्मेशन? की माझ्या ऑरामध्ये किंवा माझ्या अभमंडळामध्ये जर कोणत्याही प्रकारची, कोणत्याही कारणाने जर निगेटिव्हिटी म्हणजे नकारात्मकता असेल, तर ती कायमस्वरूपी या आंघोळीच्या पाण्यासोबत निघून गेलेली आहे. इन्स्ट्रक्शन्स दिले आपण त्या पाण्याला, विथ युअर सैंधव मीठ किंवा हे कॉफी, किंवा एक ऑरा पावडर म्हणून पण मिळते, चिमूटभर ऑरा पावडर टाकायची. आता प्रश्न, ऑरा पावडर काय आहे, कुठे मिळणार? लेवल 2 ला आपण सगळं सांगू, पाहिजे तेव्हा ह्या नंबरवर तुम्ही विकत घेऊ शकता, पण आता घ्यायचं नाहीये. आधी शिका कशासाठी असतं, काय असतं, नंतर घ्या. घरी सगळं सांभाळून ठेवायचं नाही सगळ्या गोष्टी. काय आहे, उपयोग काय, आधी जाणून घ्या, त्याच्यानंतर ऑर्डर करा. ओके, कळलं? किंवा जेव्हा आपण क्रिस्टल थेरपी शिकू, तेव्हा तुम्हाला शिकवण्यात येईल की कोणते क्रिस्टल वापरायचे असतात, कोणते रॉ क्रिस्टल्स असतात, कोणते ब्रेसलेट्स असतात जे आपल्या ऑराला प्रोटेक्ट करू शकतात. हे शिकल्यावरती आता ऑर्डर करू नका, कारण की माहितीच नाही कसं वापरायचं, कोणतं वापरायचं. बरोबर? लेवल 2 ला सगळं शिकवलं जाणार. क्रिस्टल थेरपी कशामध्ये, रेकीमध्ये इन्व्हॉल्व नाहीये, तरी पण आपण ऍडिशन म्हणून क्रिस्टल थेरपी याच्यामध्ये शिकवणार. डाउजिंग शिकवणार. 2 गोष्टी त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ऍड करून मी शिकवणार आहे, ते म्हणजे क्रिस्टल थेरपी आणि डाउजिंग. ओके, ठीक आहे. पण आता घाई करू नका, आधी समजून घ्या. कळतंय? तर ह्या गोष्टी आपण ऑरा क्लेन्झिंग साठी वापरू शकतो. हे झाले माध्यम. ज्यांचा शक्तिपात झाला नाहीये, शक्तिपात झाला असेल ज्यांचा, त्यांनी काय टाकायचे, मग त्यांना माहितीये काय करायचं, ते सिम्बॉल्स टाकून वगैरे. आता आपण स्वतःचा ऑरा कसा क्लीन्स करायचा? स्वतःचा ऑरा क्लेन्स करण्यासाठी काय करायचं, पाहिजे तर हात पुन्हा रफ करायचे, वरती असे हात ठेवायचे, आणि सेम अफर्मेशन आता जे पाण्याला दिलं ना, तेच आपल्या हातांना द्यायचं. काय बोलायचं? कोणत्याही प्रकारची, मी हळूहळू बोलते, जर माझ्या अभमंडळामध्ये कोणत्याही प्रकारची, कोणत्याही कारणाने जर निगेटिव्हिटी असेल, तर ती माझ्या हातांमध्ये सामावलेली आहे. हा अफर्मेशन बोलता 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 हळूहळू हात वरून खाली आपल्या पायांपर्यंत घेऊन जायचे आहे, आणि सगळी पूर्ण खालपर्यंत, इथून तुला वाकून नाही जाऊ शकत मी. आणि मग ती गोळा करायची, आणि या ब्रह्मांडामध्ये 3दा तिला फूक मारायची, आणि बोलायचं, या ब्रह्मांडात जाऊन तू शुद्ध होत आहेस. तू काहीतरी जात आहेस, कोणाकडे जात आहेस, कोणाकडे पाठवायची नाही. तिला ब्रह्मांडात जाऊन तिला सुद्धा शुद्ध व्हायला सांगायचं आहे. प्रत्येकाचं चांगलं करायचं ना, तेरा मंगल जन जन का सबका मंगल. तर नेगेटिव्हिटीला पण बोलायचं, तू पण शुद्ध हो बाबा. बरोबर? काही लोक तुम्हाला सांगतील, तुम्ही वेगवेगळ्या समजा ठिकाणावरून करत असाल, तुम्हाला अरे आम्हाला काहीतरी वेगळं सांगितलेलं. काही सांगू शकतात की तुम्ही इमॅजिन करा की एक अग्नी प्रकट झालेला आहे आणि त्या अग्नीमध्ये सोडून द्या. काही बोलतील की सॉल्ट वॉटर ठेवा, त्या सॉल्ट वॉटर मध्ये टाका. काहीही करा, तिला शुद्ध करा. आपण बेस्ट काय करतो ना, अग्नी इमॅजिन करा ना, सॉल्ट वॉटर मध्ये कुठे पाणी टाकू, वॉशरूम मध्ये टाकू, कुठे टाकू, ब्रह्मांडाकडे द्या, तो शुद्ध करेल. काही बोलतील जमिनीमध्ये टाका. आता वरतून फ्लॅट मधून टाकलं तर खाली दुसरे लोक राहतात ना, ज्यांच्याकडे सिम्बॉल्स आहेत ते लोक चोकुरे टाकून क्लीन करतील. ज्यांच्याकडे सिम्बॉल नाही ते काय करणार?
मग त्यापेक्षा काय करायचं, घ्यायचं, ब्रह्मांडाला सांगायचं की तुझ्याकडे घे आणि ह्याला शुद्ध कर. सोपी आहे, नो हार्म, कोणालाच नाही. किंवा दुसऱ्यांच्या घरात जा बाजूवाल्यांच्या असं बोलतो का आपण? नाही. तिला इन्स्ट्रक्शन द्यायचे, तू शुद्ध होत आहेस. त्या निगेटिव्हिटीला पण आपण शुद्ध करायला सांगायचं ना, काय हरकत काय? सो जर कोणत्याही कारणाने कोणत्याही पद्धतीची निगेटिव्हिटी माझ्या आभामंडळामध्ये असेल तर ती कायमस्वरूपी काय होत आहे, या ब्रह्मांडात जाऊन शुद्ध होत आहे. हात झाडून टाकायचे. रिपीट दिस 3 times. आणि हे आपण दुसऱ्यांवरती जेव्हा करू किंवा स्वतःवरती करू, आता आपल्याला चारी बाजूनी करता येणार नाही. जास्तीत जास्त आपण समोरून करू, साईडने करू. पाठीमागून ज्यांना जमतं त्यांनी करा. नाही केलं तरी क्वेश्चन मार्क ठेवायचा, अरे मी पाठून करायचं राहिलं, आता माझी पाठची राहिली. की वर्क्स ऑन या इंटेन्शन. जेवढं इंटेन्शन प्युअर तेवढं तुमचं काम करा. आणि जर समोरच्या व्यक्तीचं करायचं असेल तर त्याला चारी बाजूने तुम्ही हे 3-3 वेळा रिपीट करू शकता. 3 वेळा, 3 वेळा, 3 वेळा, 3 वेळा. आणखी एक पद्धत आहे, ती आपल्या नोट्स मध्ये दिलेली आहे. ते एक्स्ट्रा आहे, ते कोम्बिंग करून काढायची असते. तेवढी नाही की तेवढा वेळ नाही, इथून काढा मग तिथून 9 वेळा काढा आणि 24 वेळा, असं नाही केलं तरी चालणार आहे. मी तुम्हाला सोपी पद्धत सांगितली. ती पद्धत फॉलो करायची असेल तरी खुशाल करू शकता. आपल्या नोट्स मध्ये दिलेली आहे. ते नोट्स तुम्हाला मिळणार आहे. ओके, ही सोपी पद्धत आहे. टाइम कन्झ्युमिंग जास्त नाहीये आणि इझी टू अंडरस्टँड आणि तेवढीच कारगर आहे. कन्फ्युज व्हायची गरज नाही. जे काही करतो ते शुद्ध पद्धतीने चांगलं करतोय. काही जाळत नाही, काही पाण्यात टाकत नाही, काही नाही. पाण्यात टाकायचं तर पाण्यात टाका. परत मी का सांगते का, कारण की पुन्हा प्रश्न, मग ह्या पाण्याचं काय केलं, मग हे पाणी सांडलं, मग असं का, मग असं होईल का, मग तसं होईल का, कशाला क्वेश्चन मार्क्स द्यायचे. ब्रह्मांडाला सांगायचं. इंटेन्शनच देतो ना, पाण्याला पण इंटेन्शनच देतो, ते ब्रह्मांडाला इंटेन्शन द्या. सोपं आहे. काम करते की नाही आज करायचे, उद्या मला सांगायचं. ओके, अशा पद्धतीने आपण एखाद्याचा फीवर सुद्धा कमी करू शकतो ऑरा क्लेन्झिंगने. ते आपण उद्या बघू. ते एक्स्ट्रा मी सांगेल तुम्हाला की कसं आपण फीवर सुद्धा एखाद्याचा कमी करू शकतो. सुजोग थेरपीने सुद्धा करू शकतो. बर्फ घ्यायचा, इथून इथे असा लावायचा, तुमचं टेम्परेचर कमी होईल. दॅट इज इन सुजोग थेरपी, रेकीचा पाठ. ओके, आता ऑरा क्लेन्झिंग झाला, स्वतःचा केला. आता पुन्हा एकदा प्रॅक्टिकल करायचं आपण. कसं करणार? परत मला 2 लोक आपापले करा, आता मी कोणाला सांगत नाही. समोर तुमच्या जी व्यक्ती असेल तिचा ऑरा आपण स्कॅन करायचं. काय करायचं आहे? स्कॅन करायचं आहे. परत करा, उठा, आपापले करा. मी परत नाव नाही घेणार आहे. ते करा, तुमचे ऍडजस्टमेंट करायला हे करतोय का तो करतोय का पर्यंत 10-15 मिनिटं जातात. ज्यांच्या ज्यांच्या घरी आहे व्यक्ती, उठा आणि करा. बसून प्रॅक्टिकल होणार नाहीये. गरज नाही मगाशी ज्यांनी केलं तेच साचले पाहिजेत प्रत्येक वेळेला. उठा सगळ्यांनी. प्रिया, मनीषा मिस्त्री, देन कोण आहे, मनीषा अलदार, संगीता, टेक्नो, रत्नप्रभा स्माइल देतात पण करत काय नाही. उठा. शोभा टिळकर ऑलरेडी करतायत. उठा. वंदना पारेख, रत्नप्रभा, घरी कोण नाहीये, करुणा, धनश्री, सतीश आल्हाट, सगळ्यांच्या आधी जॉईन होता. पण प्रॅक्टिकल कोण करणार? ज्यांच्या घरी कोणी नाहीये दॅट इज ओके. काय करायचं आहे आता? 2 लोकांनी समोर उभं राहायचं, एकमेकांच्या अपोजिट उभं राहायचं. एका हाताचं डिस्टन्स घ्यायचं आहे. दोन्ही हाताने. स्कूलमध्ये कसे उभे राहायचो? एका हाताचे डिस्टन्स घेऊन उभे राहा. कोण करते का? म्हणजे पिन मध्ये घ्यायला. मी करतेय मॅडम. ओके, चला तुम्हालाच घेते, बाकीच्यांना सांगून फायदा नाही. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे? तुम्हा दोघांमध्ये एका हाताचं अंतर ठेवा. कोण ठेवा कुठेतरी. ओके, हा, आता काय करायचं माहितीये? हात रब करायचे मी मगाशी केलेले तसे. आणि हे बघा, आधी बघून घ्या. त्यांच्या मस्तिष्काच्या वरून, म्हणजे असे हात ना त्यांच्या मस्तिष्काच्या वरून. आपण स्वतःचा जसा केला ना तसं हळूहळू खाली यायचंय डोळे बंद करून.
इथे आपण काय करतोय, ऑराची स्कॅनिंग करतोय. म्हणजे त्यांच्या शरीरावरती त्यांना कुठेही अगर पेन असेल, काही इंजुरी असेल, काही त्यांना शारीरिक लेवलचा त्रास असेल, तर त्या ठिकाणी जेव्हा तुमचा हात येईल तेव्हा तुमच्या हाताला काहीतरी जडत्व की काहीतरी आपलं रेजिस्टन्स करतंय असं जाणवेल. खाली हात तुम्हाला असं ना अपोज होईल किंवा जास्त व्हायब्रेशन चालू होते, तेव्हा कळेल की तिकडे काहीतरी गडबड आहे. ओके, करूया स्टार्ट आपण. ओके, 1 2 3 स्टार्ट. पल्लवी, यू ऑल्सो डू इट. येस, व्हेरी गुड. हात स्ट्रेट ठेवायचे, हात स्ट्रेट असले पाहिजेत आणि हळूहळू खाली यायचंय, एकदम हळूहळू. एकदम हळू यायचं, एवढं घाई करू नका, हळूच या. स्वतःचा पण करू शकतो, मी सांगेल, थांबा, घाई करू नका, एक 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 गोष्टी करायच्या. झालं असेल तर सांगा. हा, बोला. नाही नाही, माझ्या डाव्या हाताला एकदम असं करंट लागल्यासारखं झालं त्यांच्या राईट साईडला आल्यावर. हा, कुठचा पार्ट, कोणता अवयव, म्हणजे कुठच्या रिजन वरती खांद्याच्या आल्यावर? शोल्डर खांद्याच्या, जवळ आलं. शोल्डरच्या. शोल्डर जवळ. मग त्यांना तिकडे काही इश्यू आहे का? तुम्हाला त्रास होतो इथे ह्या भागाला, शोल्डरच्या ह्या बाजूला? वरती जात नाही म्हटले हात तो. तिथेच मला जाणवलं असं करंट लागल्यासारखं. मुंगी आल्यावर तुमचे कसं डोळे, होतं? सांगा, तुमचे शॉकिंग. डोळे बंद होते ना? हो हो हो, मग बरोबर तुम्ही बंद शोधलेत होते पण की मला नाही? जाणवलं ते. तुम्ही शोधलत की नाही? हो. शक्तिपात केला नाही आपण, नाही. मग ती ठीक ऊर्जा आपल्यात आहे की नाही? आहे. जाणवलं. ओरा हो. खरा आहे की नाही जाणवतोय, बरोबर. हो व्हेरी हो गुड. हो. टाळ्या वाजवा स्वतःसाठी. थँक्यू. स्वतःचीच ऊर्जा मॅडम, आपण ओळखतोय, बाकी काही नाही करत आहे. पल्लवी, हात येस. खूप जड आलेले तिच्या पोटाच्या इथं आल्यानंतर. हात असं खूप असं जड काहीतरी पोटाला, उतरवते असं झालेलं. पोटाच्या इथे का तिला आहे इश्यू? म्हणजे आसपास, पोटाच्या आसपास. हा, मग त्या हा, ठिकाणी दुखतं त्याच्या तिचं आसपास थोडं. काय आहे तिला इश्यू? कधी कधी ती पोट दुखते असं चाललेलं असतं तिचं थोडस. पण ते त्याची जड आता वाटलं मला हाताला असं लांब. कधी डॉक्टरकडे गेलेलात? असं होऊ शकतं का? डॉक्टरकडे गेलेलात? नाही, तिचं आता जरा 15 दिवसात सुरू असतं की माझं दुखतं थोडस पोट खेळताना वगैरे. खेळताना दुखतं? हम्म. गॅसचा प्रॉब्लेम नाही ना तिला? हे आहे. आहे. डायजेशन, हम्म. बरोबर. फायबर जास्त खायचे, हा. पाणी जास्त बरोबर आहे. प्यायचंय, खेळताना पाणी पित नाही. हो, बरोबर आहे एकदम. वय काय? ही 10 वर्षाची माझ्या बहिणीची मुलगी आहे. फायबर जास्त खा, पाणी पी बाबा. ठीक आहे. गॅस सारखं होणं नाही, चांगलं नाही. तर मग पुन्हा रिटर्न झालं तर डॉक्टरकडे जाऊन या, एकदा बघून या. कारण की खेळताना असं होतं कधी कधी आपलं पाणी कमी झाल्यावरती, पण हे तुमचं आता रिपीट नाही सायकल झालं वगैरे पाहिजे. चालू नव्हतं ना. ठीक आहे, आता हिलिंग आपल्या हातात आहे, हिलिंग करायची. 1-2 दिवसामध्ये होऊन जाणार. ठीक आहे, काय जास्त काय असं इश्यू नाहीये गॅस काय. फक्त वॉशरूमला नीट होते का ते लक्ष ठेवायचं. मी काय डॉक्टर नाहीये म्हणून सांगितलं डॉक्टरकडे जा.
पण माझ्यातर्फे मी हे सजेशन दिलंय, नाही तर बोला तुम्ही सांगितलंय मी डॉक्टरकडे नाही जाणार, असं नाहीये. आपण काम करतो, पण ती काम हळूहळू होतं. डॉक्टरांच्या गोळ्या पटकन एखाद्याचं हिलिंग करायला घेतलं तर बोला गोळ्या बंद करा, मी हिलिंग करते. नाही, गोळ्या हळूहळू कमी होतील, त्याचे डोसेजेस कमी होतील, फ्रिक्वेन्सी कमी होईल. ओके, गोळ्या चेंज. गोळ्या का खातो आपण सांगा जरा, का खातो गोळ्या? एखाद्याचा आजार काय करायला, काढून टाकायला, बरोबर, उपचार करायला. डायबिटीसच्या गोळ्या का खातो आपण? माहित नाही, असेच खातोय. दिले, चालू द्या. मग थायरॉइडच्या गोळ्या का खातो श्रीरंग सर? म्यूट करा आणि म्यूट. हा बोला, थायरॉइडच्या गोळ्या का थायरॉइड खातो? माहिती नाही, थायरॉइड नाहीये. तुम्हाला आहे असं बोलले कुठे? थायरॉइडच्या गोळ्या का खातो? असं काय सगळ्यांना आहे का? थायरॉइडच्या गोळ्या का खातो? डायबिटीसच्या गोळ्या का खातो? इन जनरल प्रश्न विचारते मी. हा, डायबिटीस सांगू कंट्रोल मध्ये शकेल. राहायला. डायबिटीस म्हणून विचारलं. तुम्हाला पाहिजे ते घ्या, मग घ्या. डायबिटीस बोलली मी. पहिलं तर इन जनरल बोलली, ते नकोय, मग ठीक आहे डायबिटीस बोला. आहे की नाही? कंट्रोल मध्ये राहायला. पण एवढ्या गोळ्या खाऊन वर्षानुवर्ष डायबिटीस जात का नाही? मग जर गोळ्या खातो क्युअर व्हायला, कंट्रोल का नाही होत? डोसेज वाढतात कशाला? गोळ्या चेंज का होतात? रेजिस्टन्स का होता एका गोळ्याला? परत गोळ्या चेंज करा, डोस वाढवा, इंजेक्शन वाढवा. का करतो? हेच आपल्याला उलट करायचं. जर महिन्याचा तो खर्च वाचला ना तरी खूप मोठी गोष्ट आहे, हो की नाही? हिलिंग करायची आहे आणि मग ते हळूहळू गोळ्या कमी होणार. एका 2 दिवसात गोळ्या बंद नाही करायच्यात आपल्याला. गोळ्या हळूहळू बंद होणार, कमी कमी होत जाणार, डोसेज कमी होत जाणार. अशी हळूहळू आपल्याला हिलिंग करायची आहे, त्यासाठी आपण शिकत आहोत. कळलं? छोटे मोठं असेल 1-2 हिलिंग मध्ये होऊन जाणार. वर्षानुवर्षाचं असेल वेळ लागणार, पण होणार. डोंट एक्सपेक्ट की मी आता सुरू केलं 2 दिवसात माझ्या गोळ्या बंद होणार. नाही, वेळ लागणार. खूप डीप असतात ह्या गोष्टी, मुळासकट काढायच्या असतात. वरून वरून आपल्याला काय बोलतात, सरफेस लेवलवरती हिलिंग करायची नाहीये. हिलिंग मूळ कारणावरती करायची आहे. शुगर असो, डायबिटीस, व्हॉटेवर तुमचा जो काही थायरॉइड असेल, मायग्रेन असेल, एनी इश्यू कमी कमी होत जाणार त्याची इंटेन्सिटी. ओके, तूप खाल्ल्यावरती रंगरूप येतं का? नाही येत. तसंच आहे, प्रक्रिया आहे कसली? ब्रह्मांडाची. हळूहळू काम करणार. ऑरा लेवल वरतून शरीरावर यायला सुद्धा वेळ लागतो. एकेका लेअर मधून पास होत होत मग चक्रांमध्ये जाणार. चक्रांचा इफेक्ट नाड्यांवरती येणार, ज्या अदृश्य आहेत, दिसत नाहीत, ऊर्जा केंद्रांवरती येणार. मग आपल्याला दिसतायत ना त्या नाड्यांवरती इफेक्ट होणार. मग आपल्या हॉर्मोन वरती जाणार. देन केमिकल रिएक्शन, देन कम्स युअर बायोकेमिस्ट्री, देन कम्स युअर ऑल्सो द नर्वस सिस्टीम अँड एव्हरीथिंग. मग ऑर्गन लेवल वरती जाणार. सेल्युलर लेवल पासून मग ऑर्गन लेवल वरती इफेक्ट दिसायला लागतो. अजून सायन्स सांगू? हे सगळ्यांना बेसिक गोष्टी माहिती आहेत की नाही? मग त्याच ह्याच्या अनुषंगाने आपल्याला हिलिंग सुद्धा तेवढ्या डीप करायचे की नाही? हे झालं फिजिकल लेवल. व्हॉट अबाउट मेंटल? कळलं? जेव्हा मेंटल लेवल वरती येतं मग फिजिकल लेवल वरती आधी दिसतं. डायरेक्ट फिजिकल नाही दिसणार, तुमचं मेंटल लेवल वरती असणार. 99% जे डिसऑर्डर्स असतात दोज आर सायकोसोमॅटिक, विच वी हील थ्रू NLP, विच वी ट्राय टू हील थ्रू NLP. गॉट इट? आणि जेव्हा कधी कधी कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला द्यावं लागतं. आधी NLP ने जरा माइंड तुमचं स्टेबल करून मग तुम्हाला हिलिंग द्यावी लागते. डिपेंड्स ऑन दी केसेस. आता सगळं नाही सांगू शकत आहे. इथपर्यंत कळलं? ओरडत नाहीये मी सांगते, चालेल? मला ओरडते आम्हाला. ठीक आहे, इथपर्यंत कळले सगळ्यांना? आता स्वतःचा ऑरा कसा आपण चेक करायचा? 10 वाजून गेलेले आहेत. मराठीत बोलू. ओके, आता नेक्स्ट टाइम मी मराठीत बोलेल. फाईन. आता हे जे टर्म्स आहेत बायोकेमिस्ट्री वगैरे, त्याला काय बोलतात मला माहित नाहीये. रसायन असतात ना शरीरातले, ते सगळे. आता पुढे आपण बघायचा स्वतःचा आभामंडळ चेक करू शकतो की नाही. पटकन बघायचं आहे.
हात रब करायचे आहे. थँक्स टू. रेकीची प्रार्थना मी उद्या शिकवेल. आता सध्या काय बोलायचं? थँक्स टू मी अँड थँक्स टू रेकी. हात रब करायचे आहे आणि काय करायचं? आपला हात जो आहे ना, त्या हाताचा ओरा आपण चेक करूया आता. वन्स यू रब युअर हँड, ठीक आहे, चांगले मस्त कसे रब करायचे आहे. तुम्हाला जेव्हा वाटेल की फाईन एवढं बस आहे, त्याच्यानंतर आपल्या हातावरती जरा चेक करा. हात असे कप शेपचे ठेवा, एकदम असे फ्लॅट असे 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 ठेवू नका. जस्ट कप शेप लाईक दिस. आणि चेक करा, जाणवतंय का काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड, काही ओरा आपल्याला जाणवतोय का? व्हायब्रेशन, काहीतरी असं चुंबकीय जाणवतंय? शुद्ध मराठी बोलते मी आता. चुंबकीय क्षेत्र जाणवतंय का बघा. मजा येते मला या ग्रुपला शिकवून. जाणवतंय? जाणवतंय. स्वतःचा ओरा पाहिजे तर थोडं लांब घेऊन बघा, जाणवतंय का? ओके. नाही जाणवला, स्नेहा माटोळे, ट्राय इट. रब युअर हँड्स, ट्राय. सगळ्यांना ओरा आहे, तुम्हाला पण जाणवणार. आणि हे झाल्यावरती आपण आपल्या शरीराचा ओरा स्कॅन करू शकतो. सेम प्रोसिजर जी आपण दुसऱ्यांची केली ती आता स्वतःची सुद्धा आपण. आता कसं आपल्याला माहित असतं की आपल्याला कुठे दुखतंय, तिकडे आपल्याला जाणवू शकतं. त्यापेक्षा आपण काय करूया माहितीये का? एक एक अवयवाचं बघूया. ज्या कोणत्या अवयवावरती आपल्याला डिस्टर्बन्स असेल, तिकडचा ऑरा समजा डिस्टर्ब असेल, तुम्हाला जास्त फ्रिक्वेन्सी जाणवेल, जास्त व्हायब्रेशन जाणवू शकतं किंवा जडत्व जाणवू शकतं. ओके, विल ट्राय. पुन्हा हात रब करायचे. जे लोक जास्त अतिविचार करणार, त्यांच्या इकडे काहीतरी तुम्हाला हेवीनेस जाणवेल. जे लोक कॉर्ड्स जास्त वापरतात त्यांना कानाच्या इथे गरम वाफा जाणवतील. स्क्रीन टायमिंग साठी इथे बघा, जास्त बडबड करते मी, माझा इकडचा जास्त असणार आहे. तर अशा प्रकारे स्वतःचा ऑरा कोड किंवा तुम्हाला जिथे वाटत असेल, यू वन बाय वन प्रत्येक ऑर्गनचं तुम्ही चेक करू शकता. हात रब करायचे, चेक करा. हात रब करायचे, चेक करा. ओके, थोडा वेळ व्हिडिओ माझा ऑफ करते. चेक करा. आय विल बी बॅक. जाणवत आहे? रत्नप्रभा धावरे, करताय की नाही? कुठे कुठे जाणवला? अनम्यूट युअर सेल्फ. अनम्यूट करा रत्नप्रभा. तुम्हाला परमिशन दिली, होत नाही कसं? ओके, ज्यांना जाणवलं त्यांनी अनम्यूट करा स्वतःला. येस,
ओके. बोला. समोर कोणी माझ्या? वंदना पारेख, बोला. वंदना पारेख, अनम्यूट युअर सेल्फ. अनम्यूट. वंदना पारेख अनम्यूट करा. श्रीरंग सर बोला. जाणवतंय मॅग्नेटिक हे जाणवतंय हातावर. कुठे कुठे जाणवलं तुम्हाला जास्त अफेक्ट? कुठे हात झालाय? हात हाताला. हात. ओके. अजून सतीश, अनम्यूट युअर सेल्फ. देन कम्स मयूर. आवाज नाही येते सतीश, आवाज नाही येते. जाणवलं चेहऱ्यावर मॅडम. ओके. मयूर, जाणवलं मॅडम. जाणवला ना हो हातावरती? ओके. हो मयूरला येस मॅडम. कुठे कुठे जास्त जाणवलं? कुठे जास्त तुम्हाला वाटलं की हे होतंय, व्हायब्रेट होतंय? हातावर जास्त हे झालं मॅडम. हातावर जास्त झालं. हो श्रीरंग मॅडम सर कुठे झालं? चेहऱ्याच्या समोर दोन्ही हात ठेवले की जास्त जाणवतं. हा. स्क्रीन टायमिंग जास्त आहे तुमचा? हो. हा. ओके. मग ह्याच्या हिशोबाने आपण समजू शकतो स्वतःचा ऑरा कुठे अफेक्टेड आहे, आपल्याला कशावर काम केलं पाहिजे. कळतंय? ओके. समिता मॅम, कुठे जाणवलं? बोला बोला. कुठे जाणवलं? तुमचं ऑन आहे माईक. मलाही चेहऱ्यावरच जाणवला, डोळ्यांच्या जवळ जास्त. चष्मा आहे? हो आहे. डोळ्यावर ताण येतो? हो. हम्म. हो. डोळे जळजळतात? डोळ्यांच्या तिथे जास्त जाणवलं मला. हा. डोळे जळजळतात का? असे हो झोंबतात का? जळजळतात. हो हो. बघा आता मी काय मॅजिक करते का? कसं कळतंय मला? माझ्या जागी उद्या तुम्ही असू शकता की नाही बघायला? हो. व्हाय नॉट? जास्त प्रयत्न नाही करावा लागत, फक्त शिस्त थोडीशी असते बस. आणि तो त्याच्यावर सगळं शरणागती. करणारा मी नाही, करणारा तो. बस एवढीच आपल्याकडे नियम. देन कम्स कोण आहे? निकिता पवार. येस. मांडीवर, मांडीवर जाणवलं, दुखत आहे. येस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. जाणवतंय तुम्हाला, हेच मोठी गोष्ट आहे. ओके. ज्यांचे बंद आहेत त्यांना मी विचारू शकत नाहीये. निलिमा मिस्त्री, देन धनश्री लांडगे, बोला. हो मॅम, माझं घशाचे आणि डोळ्याचे. घशाला काय प्रॉब्लेम आहे? घशाला नाहीये, पण ते ह्याला डोळ्यांवर होतंय सध्या स्क्रीन. ओके. पण घशाला काय जाणवतंय मग? असं आता जाणवलं, म्हणजे मला ते करताना असं. बोला. ठीक आहे. बोलताना अडखळत आहे? नाही नाही. नाही हो, तसं नाही बोलत आहे. बिकॉज इकडे व्हायब्रेशन तुम्हाला का जास्त जाणवते त्याचं हा कारण सांगते मी. हा ब्लेम हा. नाही अच्छा. करत आहे. ओके. सॉरी. ठीक आहे. पुढे धनश्री लांडगे. अनम्यूट डिअर, अनम्यूट. आरबी, उद्या ना परवा तुमचा शक्तिपात परवा होणार आहे. प्रत्येक जण संपूर्ण नाव आणि सरनेम सोबत जॉईन व्हायचं आहे. चेंज युअर नेम्स देअर. ओके. झूम वरती प्रोफाइल मध्ये आपलं नाव चेंज करायचं आणि मगच जॉईन करायचं. आरबी पर्यंत शक्तिपात जाऊ दे असं बोलू मी. कोण आरबी? कुठे राहतात आरबी? ओके. मयूर असो, सरनेम सुद्धा. मयूर किती आहे त्या जगामध्ये? जमलंच तर लोकेशन पण टाका, पण एवढं मोठं नाव येणार नाही. कमीत कमी नाव आणि सरनेम. समिता. देन सगळ्यांनी आपापल्या नाव. पी पल्लवी आता मला माहित आहे म्हणून. ठीक आहे. टेक्नो स्पार्क. आता जेडी वगैरे तुम्ही काय शक्तिपाताच्या वेळेस तुम्ही मला पूर्ण इथपासून वरती थोडा गॅप ठेवायचा, इथपासून ते रूट चक्रापर्यंत दिसणं गरजेचं आहे. तुमचा शक्तिपात उद्या नाही, संध्याकाळच्या बॅचचा शक्तिपात उद्या सकाळी आहे. तुमचा शक्तिपात विल बी ऑन कधी असणार? शनिवारी, सॅटर्डे पहाटे. आपण 2 टायमिंग मी उद्या सांगेल. 2 बॅचेस मध्ये करणार आहोत. 2 बॅचेस मध्ये का? कारण की एक बॅच ही मला जमली नाही, तर मग दुसरी बॅच ठेवलेली आहे.
शक्तिपात रिपीट करायचं नाही. एका बॅच मध्ये केला, परत थोड्या वेळाने दुसऱ्या बॅच मध्ये बसलात, करायचं नाही. मग अशी सांगितलं शक्तिपात रिपीट करायचा नसतो. ओके, काय काय नियम आहेत वगैरे ते आय विल एक्सप्लेन यू टुमॉरो. टाइमच आता बोलले ना आपण, टाइम आपण सांगणार आहोत, मी उद्या सांगेल टाइम. ठीक आहे, सॅटर्डेला सकाळी पहाटे असणार आहे, रात्री नाही, दुपारी नाही. आणि असं नाही की शक्तिपात आहे म्हणून क्लास नाही. सकाळी शक्तिपात असणार आणि नॉर्मल टाइमला आपला क्लास असणार, जेव्हा आय हॅव ऍक्टिव्हेशन विथ यू ऑल. म्हणजे ऍक्टिव्हेशन आपण करणार प्लस प्रॅक्टिकल करणार पुढचे. इथपर्यंत क्लिअर आहे? ओरा स्वतःचा बघितला, मग गंमत वाटली, एन्जॉय केला. एन्जॉय केलं, व्हेरी नाईस. आता घरी आपण हे सगळ्यांवरती, आता आपल्या आजूबाजूला जी माणसं आहेत त्यांच्यावरती आपण हे करू शकतो. बरोबर. यू कॅन फाइंड आउट. हात न लावता समजलं? हात लावायची गरज लागली नाही. आता आपण शक्तिपाताच्या नंतर आपण हिलिंग शिकणार आहोत. पण फर्स्ट लेवलला आपण हिलिंग स्पर्शाने शिकणार आहोत. स्पर्श म्हणजे असा हात ठेवून दाबून वगैरे नाही, जस्ट ते मी सांगणार कसं ठेवायचं वगैरे. तर हाच डिफरन्स आहे लेवल 1 मध्ये, लेवल 2 मध्ये. लेवल 2 मध्ये माणूस समोर नसेल तरी पण आपल्याला चालतो, आपण हिलिंग करू शकतो. पण लेवल 1 मध्ये आपली कॅपॅसिटी फक्त 10% असते, म्हणून आपल्याला तिथे जवळ राहून हिलिंग करावी लागते. सिम्बॉल नसतात आपल्याकडे. कळलं इथपर्यंत? इथे काय डाऊट नाहीये कोणाला ना? नाही. ठीक आहे, कोणाला काय बोलायचंय पटकन? आपल्याकडे फक्त 2-3 मिनिटं आहेत, नाहीतर विल क्लोज इट. ओके मॅडम, मला ओरा मला पहिल्यापासून समजलंच नाहीये. माझा त्यावेळेस व्हिडिओ ऑन नव्हता. थांबा, कोण बोलतंय आधी मला नाव सांगा म्हणजे मी शोधेन. वंदना पारेख. वंदना पारेख, हा बोला. माझा व्हिडिओ ऑन नव्हता, तर त्याच्यामुळे मला ओरा कसं करायचं ते कळालंच नाही. पण माझा ऑन होता ना. पण मला ते दिसतच नव्हतं, काहीच नव्हतं दिसत. कसं काय? नाही ना. आता तुम्ही व्हिडिओ बघा मग. अच्छा, ठीक आहे. ठीक आहे, राम सर काय बोलताय बघू दे. मनीषा, मला मी काही जाणवलं नाही, मला दिसलं नाही. बाकीच्यांना कसं दिसलं? उत्तर देते मी, असं नाही तुम्हाला ब्लेम नाही करत आहे. दिसला कारण की फोकस पण आपला तेवढा असला पाहिजे. त्यामुळे प्रॅक्टिस करा, दिसणार का नाही दिसणार? ओरा आहेच, दिसणार तुम्हाला पण. पुन्हा एकदा ट्राय करा. म्हणजे काय दिसणार ते ओरा, म्हणजे काय दिसणार आम्हाला? एक मिनिट, मी नाही सांगणार. ज्यांना दिसलं त्यांना सांगू दे. थांबा, कोणाला दिसलेला मगाशी? शोभा टिळेकर, काय दिसलं तुम्हाला? एक वलय दिसतं. कोणत्या कलर? व्हाईट कलर दिसलेला. कसा दिसतो तो? कसा असतो? हलतो डुलतो, स्थिर असतो? हो, नाही, थोडस हलकसा हल्ल्यासारखा वाटला मला. अगदी लाईट, एकदम स्लो मुवमेंट त्याची होत होती, पण व्हाईट दिसला. आता ज्यांना नाही दिसला ना, त्यांनी पुन्हा एकदा ट्राय करा, पण थोडं फोकस ठेवा स्वतःला. जेव्हा आपण डिस्टर्ब असतो, आपण डिस्ट्रॅक्टेड असतो ना, तेव्हा आपल्याला दिसत नाही. सो ट्राय करा, पुन्हा एकदा ट्राय करा, नक्की दिसणार. डोंट वरी. चालेल, आता क्वेश्चन्स नाहीये. शॅल वी स्टॉप नाव? उद्या भेटूया आपण नेक्स्ट टॉपिक सोबत. मला थोडा प्रॉब्लेम आहे, म्हणजे माझ्या होय, हे पण हील होऊ शकतं. ओके, त्यांचा प्रॉब्लेम मी नाही सांगू शकत काय आहे, पण हिलिंग होऊ शकते. सुरुवात करूया आपण. लेवल 2 लेवल 3 मध्ये तर आपण डीप हिलिंग शिकतो. राईट फ्रॉम ओरा, तर आपले स्वतःचे क्लेन्झिंग मी आधी शिकवलीच आहे. घराचा ओरा कसा शुद्ध ठेवायचा, घराचं प्रोटेक्शन कसं करायचं, आपल्या गाड्या, आपला जे काही आपले वस्तू आहेत त्यांचं प्रोटेक्शन कसं करायचं. सिम्बॉल्स टाकून बंद झालेल्या गाड्या आपण चालू केलेल्या आहेत. मशीन चालू करू शकता म्हणजे उद्यापासून सगळं बंद केलेलं चालू नाही करायचं. त्याचे पण रूल्स रेग्युलेशन सांगेन मी. नाहीतर बंद पडली चला, असं नाहीये. ओके, इमर्जन्सी याच्यामध्ये करू शकतात. त्यामध्ये